ऐकलं तर चिंतन आहे, थोड्या बॉलामध्ये जास्त रन काढायचे, थोड्या बॉलामध्ये जास्त रन काढायचे. आपली मराठी शाळा कधी भरू द्या पण टायमाला सुटणार. हा 12 वाजून 5 मिनिटांनी कीर्तनरूपी सेवेला पूर्ण विराम देणार आहे. पाऊण तास आपल्याकडे बाकी आहे. फक्त किती तास आहे? पाऊण तास बाकी आहे. पण ऐका, कीर्तनाच्या माध्यमातून महाराष्ट्रभर जर फिरत असलो तर ऐका रे, या जगाच्या पाठीवर प्रत्येक कीर्तनामध्ये बाप सांगतोय, प्रत्येक कीर्तनातनं आई सांगतोय, प्रत्येक कीर्तनातनं बहीण सांगतोय, प्रत्येक कीर्तनातनं भाऊ सांगतोय. पण आजचा दुःखाचा मोसम म्हणजे काय? या घरातला बाप निघून गेलाय. मला आज बाप सांगणं गरजेचं आहे, बाप सांगणं गरजेचं आहे. या तिन्ही मुलांना टाकून बाप निघून गेलाय. नव्हे तर आयुष्याची गाठ तिच्या सोबत बांधली ना, या तिन्ही मुलांची मायला सोडून या तिन्ही मुलांचा बाप निघून गेलाय. ऐका रे ऐका, या जगाच्या पाठीवर बाप घरामध्ये असला ना, घरातला आसरा म्हणजे आपला बाप आहे. घरात बाप जर असला ना, हे घराकडे वाईट नजरेनं बघायची कुणाची टाप नाही. बरोबर ना? आणि माई तर काय कमी आहे का हो सोमनाथ महाराज? माई तर काय कमी आहे का? या जगाच्या पाठीवर ज्यांनी 9 महिने 9 दिवस पहाडासारखं पोटामध्ये जपावं, कितीतरी वेदना सहन करून त्या मुलांना जन्माला घालावं, आणि त्या मुलाला जन्माला घातल्यानंतर हाताच्या फोडा इतकं जपावं, लहानाचं मोठं करावं, आणि लहानाचं मोठं केलेल्या त्या मुलाला संस्कार चांगले लावावे, हे आईकडं काम असतं. म्हणजे माईचा अधिकार, म्हणजे या माईचा अधिकार म्हणजे साधा नाही आणि सोपा पण नाही. 9 महिने 9 दिवस पहाडासारखं पोटामध्ये जपावं, कितीतरी वेदना सहन करून त्या मुलाला जन्माला घालावं. ऐका, तुम्ही म्हणसाल महाराज या कीर्तनामध्ये आम्ही ऐकतो आईचे उपकारही ऐकतो, आईचं कर्तृत्व हे ऐकतो, पण ऐकत असताना सांगा ना महाराज, या जन्माला आलेल्या मुलानं आईला सांभाळण्यासाठी कासकूस करताय, ह्याच्यावर तुमचं सोल्युशन काय? पडतो ना प्रश्न? या जगाच्या पाठीवर एक असं घडत चाललंय, या महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात घडतंय. 100 मुलांना एक माई सांभाळू शकते, पण एक मायला 100 मुलं सांभाळू शकत नाही, ही लय मोठी शोकांतिक. अरे या महाराष्ट्रामध्ये किरकोळ लोकच आहे, किरकोळ जणच आहे. अरे किरकोळ मुलं आहेत की मायला आणि बापाला सांभाळणारी, नाहीतर या जगाच्या पाठीवर आई बापाला किंमत देणारी माणसं या जगात नाही. विठ्ठल या मायला सांभाळणारं, बापाला सांभाळणारी मुलं या पृथ्वीवर नाहीत असं पण काही नाही. मुलं आहेत, पण ऐका, असलेली मुलं या महाराष्ट्रामध्ये कमी आहे. महाराज पुरावा द्या, सांगू. या दिवड घरातलंच एक उदाहरण घ्या. बापाचं 3रं श्राद्ध तिन्ही मुलं घालतायत, बापाचं 3रं श्राद्ध मुलं घालतायत. माझ्या जगद्गुरु तुकोबाराही म्हणावं वाटतं, अरे ज्या उदरातून जन्माला घातलेली मुलं, ज्या लहानाचं मोठं करून त्या मुलाला उच्च शिक्षणाच्या पायरीपर्यंत पोहोचवलं, त्या मुलानं आज माझं सार्थक केलं. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, कुळी कन्या पुत्र रोज बाहेरचं काहीतरी भांडणं घरापर्यंत आणण्याची, ज्याच्याकडे वाईट वृत्तीची मुलं आहेत ती मुलं घरामध्ये नको आहेत. ही मुलं बघा, मुलं ऐका, यांच्या आई बापानी साधू संतांच्या हातामध्ये हात दिला ना, म्हणून ही मुलं टाळाला उभे आहेत. कोण यात कीर्तन करतय, कोण पकवाज वाजवतय, कोण टाळकरी होतय. आई बापानी चांगल्या साधू संतांच्या हातामध्ये हात दिला म्हणून ही पोरं उभे आहेत. नाहीतर आपल्या मुलांच्या हातामध्ये मोबाईल आले, मोबाईल. अरे मुलांच्याच हातामध्ये मोबाईल आले, ह्यात काही नवल नाही. अरे आई बापाच्याही हातामध्ये मोबाईलच आहेत. एका कीर्तनाला गेलतो एका गावामध्ये, ऐका, एका गावामध्ये कीर्तनाला गेलो आणि बघता बघता एक ऑफिसर कामावरनं बाहेर आला, आणि बाहेर आल्यानंतर हातामध्ये गेम खेळत आला, मोबाईलवर गेम खेळत आला. खेळता खेळता दुसऱ्याच्याच घरात शिरला. शिर नका, जाय नका, पण ज्याच्या घरात शिरला होता ना
ती पण बिचारी मोबाईलच खेळत होती. तिला वाटलं माझा नवरा आला म्हणून ती आतमध्ये गेली, गेम खेळत खेळत पाण्याचा तांब्या आणला आणि त्याला दिला. ती पण बिचार पाणी प्याला आणि तिचा खरा नवरा आला. जसा खरा नवरा आला ती पण गेमच खेळत आला होता. तिनं हे पाहिलं, जसं त्यानं पाहिलं त्याला वाटलं मी चुकून दुसऱ्याच्या घरात आलोय. तो म्हणला सॉरी बर का, चुकून तुमच्या घरात आलो. अरे येडा तुझंच घर. या जगाच्या पाठीवर ज्या वेळेस साधू संतांच्या हातामध्ये हात द्याल, मगाशी सांगितलं हे जी मुलं आहेत ना, मुलं यांचा हात साधू संतांच्या हातामध्ये हात दिला. ह्यातली काही कीर्तनकार आहेत, काही पकवाज वाजवतायत, काही गायन करतायत, काही टाळकरी आहेत. पण एक बोलू का दादा, माफी मागून बोलतो. ऐका, तुमच्या या गावामधली ही जी मुलं बसलेत ना कीर्तनाला, भविष्यात ही कीर्तनकार होतील मला माहित नाही, टाळकरी होतील हेही मला माहित नाही, गायक होतील तेही मला माहित नाही, पण भविष्यामध्ये आई बापाला सांभाळतील एवढी गॅरंटी मात्र तुम्हाला देतो. विठ्ठल या जगाच्या पाठीवर या धर्म मंडपामध्ये मुलं बसतायत, आनंदाची गोष्ट आहे. या धर्म मंडपामध्ये कीर्तन ऐकतायत, आनंदाची गोष्ट आहे. भविष्यामधली तीच पोरं आई बापाची कुठेतरी लाज राखतील, कुठेतरी वाईट वळणाला न जाणारी पोरं आज कीर्तनात बसलेली मुलं काहीतरी कीर्तनाच्या माध्यमातून आदर्श घेतील. ही संस्कृती मुलांना लावणं गरजेचं आहे. आणि त्यावेळेसच मात्र तुम्ही गेला तर चालल, पण पहिल्यांदा संस्कृती चांगली लावली पाहिजे. धन दौलत पैसा अडका काही कामाचा नाही. माझ्याकडे सगळं आहे, पैसा आहे, अडका आहे असं म्हणणाऱ्या माणसानं जर मुलांकडे दुर्लक्ष करत असाल तर भविष्यातली पिढी तुम्हाला म्हातारपणी सांभाळायला सदैक अवघड जाणार आहे. कारण मी नाही सांगत, जगाच्या पाठीवर ज्या दिवशी तुमची शरीराची माती होईल ना, त्यावेळेस तुम्हाला म्हणावं लागल शरीराची होय माती, कोणी ना येती संगती, सारी अवघी कामे कोटी, अंती जाणे मसन वाटी. एक ना एक दिवस तुम्हाला तुमचा पोरगा सदैक, अरे तुमचा पोरगा सदैक अग्नी देण्यासाठी येणार नाही. एवढी वाईट काळ आता सुरू झालाय. म्हणून सांगतो ऐका, जगाला कौतिक वाटेल असं मुलांनो राहा, जगाला हेवा वाटेल तसं राहा. एवढंच नव्हे तर आई बापानो एक हात जोडून तुम्हाला विनंती आहे, तुमच्या पायाला लागून विनंती आहे, या जगाच्या पाठीवर एकच काम करा. अरे देवाला कौतिक वाटलं पाहिजे, ह्यात काही नवल नाही. अशी मुलं जन्माला घाला आणि मुलं जन्माला घालत असताना गावाला हेवा वाटला पाहिजे, महाराष्ट्राला हेवा वाटला पाहिजे, हे नवे नव्हे तर भारत देशाला हेवा वाटला पाहिजे. आणि मग म्हणावं वाटतं पुत्र व्हावा ऐसा गोटा, ना आमच्या पोटाला आलेली संतती त्याला वळण कसं लावलं पाहिजे, आम्ही त्यांना वाढवलं तर कसं पाहिजे. ऐका रे, येईल तुमच्या डोळ्यातलं पाणी गालावर. या जगाच्या पाठीवर एक माई करू शकते बरं का दादा, या जगाच्या पाठीवर एक माई करू शकते. आणि तीच माई किती जरी वेदना सहन करून, किती जरी दुःख सहन करून त्या मुलाला जन्मालाच घालते. माई वाटतं का तुम्हाला आपल्या उदरातून जन्माला आलेला पोरगा व्यसनाच्या आरी जाऊन दररोज गटरामध्ये पडावा? वाटतं का? बोलताय का घरी जाऊ? वाटतं का ग माय? नाही, तुमच्या लेकरासारखा तुमच्या पायाला हात लावून सांगतो, तुम्हाला वाटतं माझ्या उदरातलं पोरग दररोज घरात वाढणं घेऊन यावी? नाही ना वाटत. तुम्हाला कितीतरी वेदना सहन करावे कितीतरी वेदना सहन केल्या तुम्ही, कितीतरी दुःख सहन केलं. हाताच्या फोडा इतका पोराला जपलं आणि जपत असताना सदैव त्या पोराच्या चेहऱ्याकडे बघत होता. माझा पोरगा मला अन्न घालेल पोटभर हे मला माहित नाही, पण म्हातारपणी सांभाळेल या अपेक्षा तुम्ही पोरांकडनं केली. पण आताचा कलियुग बिघडलाय, आताची नीती बदलली आहे. आताच्या पोरांच्या मनामध्ये येत नाही की आई बापाला आपण सांभाळण्यासाठी एवढं मनामध्ये विचार घेतला पाहिजे. वाटतं का तसं आता सांभाळतील मुलं? कोण देतंय का मला गॅरंटी? सांभाळेल का हो आतापर्यंत? जरी तुम्हाला वाटत असेल मुलगा आम्हाला सांभाळेल, होय 100% सांभाळेल, जोपर्यंत अक्षय दादाच्या
डोक्यावर पडत नाही तोपर्यंत तुम्हाला मुलगा सांभाळेल बर का. आणि ज्या दिवशी दुसरी मुलगी घरामध्ये येईल ना त्यावेळेस मात्र तुम्हाला सांभाळेल का नाही ह्याची गॅरंटी नाही. विठ्ठल आई रे बैमान दुनिया आई. या जगाच्या पाठीवर दुनिया बैमान आहे विनकरी बाबा. ऐका, या जगात मात्र दुनिया बैमान आहे. अरे मुलं पण आपली नाही, पै पाहुणी पण आपली नाहीत. मग या जगात आपलं कोण आहे बाबा सांगा ना. मग देव पुरावा. या जगात आपला एकच माणूस आहे, जगाचा बाप, आणि ती आपल्या सोबत राहिल्याशिवाय राहत नाही. तुमचा नसेल देवावर विश्वास, माझ्यावर आहे ना. माझ्यावर माझा विश्वास आहे ना, आणि माझाही देवावर विश्वास आहे. अरे माझ्या घरामध्ये कुठला माळकरी नाही दादा, माझ्या घरामध्ये कुठला वंश नाही कीर्तनकाराचा. अरे आणि 3 महिन्यानं कीर्तनाला उभा राहिलो. मला तर असं म्हणावं वाटतं, माझ्या घरामध्ये कुठला वंश नसताना मी कीर्तनकार होतोय. नव्हे तर या बाबांच्या, जे बाबा निघून गेलेत ना, त्या बाबांच्याही श्राद्धाला कीर्तन ठेवायला हे भाग्य लागतं. मला तर असं म्हणावं वाटतं, तुका म्हणे होता ठेवा, म्हणे होता ठेवा. तो आज मात्र सापडला बर का दादा. तिन्ही मुलांना ऐका, ह्या बाबांचा, जगाच्या बापानं मागच्या वेळेचा ठेवलेला ठेवा आज मात्र कीर्तनाच्या माध्यमातून सापडला. विठ्ठल एक मी त्याग केलाय सोमनाथ महाराज, जीवनामध्ये एक त्याग केलाय. चालताना डांबरीनं चालायचं, राहताना चांगल्या माणसात राहायचं, आणि संस्कार चांगले लावून घ्यायचे असेल तर आई बापाच्या चरणाची सेवा करायची. विठ्ठल एवढं आपल्याला कळतं. म्हणून आपण आता या महाराष्ट्रभर कीर्तन सांगत फिरतोय का. संतती चांगली असेल तरच तुम्हाला जगण्यामध्ये आनंद आहे. नाहीतर आई बापाच्या प्रत्येक चेहऱ्यावर बघा दुःख आहे. मुलगा दारू पितोय, मुलगा मला सांभाळत नाही. मुलगा दारू पितोय, मुलगा मला सांभाळत नाही. ऐका, कुराचे हिता या जगाच्या पाठीवर आईच फक्त एकच इच्छा, मला धन नको, दौलत नको, पैसा नको, पण माझी मुलं माझ्या मांडीवर खेळली पाहिजे, ही माईची इच्छा आहे. आईच्या पुढे लेकरू जरी 2 मिनिटं नाही ना दिसलं, आईचं मन कासावीस होत. आईला वाटतं माझं कासावीस प्राण मनत मळी, कासावीस प्राण मनत मळी. अरे कासावीस होणारा प्राण मन जे आहे ना, अरे ज्या उदरातून जन्माला घातलेला मुलगा जर आईला आणि बापाला नीट बोलत नसेल तर मला कीव येते रे या महाराष्ट्रातल्या प्रत्येक मुलांची. माया बापा मागुने या बाबांच्या तृतीय पुण्यस्मरणानिमित्त
तोपर्यंत त्यांची सेवा करा. नका रे कोणत्या तीर्थाला जाऊ, अरे नका तुझ्या देवाच्या पाया पडू. अरे घरामध्येच आपले आई बाप देव आहेत रे. तेरे न जावे तीर्थासी माय बाप केवळ काजी नका रे नका जाऊ कुठल्या तीर्थाला. घरामध्ये आई बाप जिवंत आहेत ना, तेच आपले देव आहेत रे, तेच आपले देव आहेत. पवित्र कुळामध्ये जन्म घेतलेली एका वेशीची मुलगी होती. आई वेशाचा धंदा करत होती. ऐका एवढं दृष्टांत कीर्तन रूपी सेवेला पूर्ण विराम देतोय. पवित्र कुळामध्ये जन्म घेतलेली एका वेशीची आईचं नाव श्यामा, स्वतःचं नाव कानोपात्रा आणि गाव तिचं मंगळवेढा. पवित्र कुळामध्ये जन्म घेतला होता एका वेशीच्या मुलीनं. कोण आहे ती वेशीची मुलगी? 16.5 वर्षाचं लेकरू. पण आई माहित होती, बाप माहित नव्हता तिला. बाप नव्हता माहित तिला. आई वेशाचा धंदा करते म्हणून घरात 16.5 वर्षाची मुलगी जर घरातलं बाहेर पडली ना, लोक म्हणायची एका वेशीची मुलगी, एका वेशीची मुलगी. 16.5 वर्षाचं लेकरू रडत घरी यावं. एक दिवशी माझी 16.5 वर्षाची कानोपात्रा खिडकीत बसली होती आणि खिडकीत बसलेल्या कानोपात्रा त्या खिडकीतनं एक नजर पडली. ऐका रे, जसं कानोपात्रीचं चरित्र आहे ना, तसं चरित्र तुमच्या पुढे मांडतो. ऐका. अरे सगळ्यांनी सांगितलं कानोपात्रा, पण त्या कानोपात्रीचा उगम कुठं झाला आणि कानोपात्रा त्या देवाच्या पायाशी जागा कशी मिळाली हे कुणीच नाही सांगितलं. नाही सांगितलं कुणी. 16.5 वर्षाची लेकरू पवित्र कुळामध्ये जन्म घेतला. अरे आई वेशाचा धंदा करते. एक दिवशी खिडकीत बसली कानोपात्रा, नजर पडली. अरे बापाला बोटाला धरून 7.5 वर्षाचं लेकरू घेऊन चालला होता तो बाप. कानोपात्रीनं पाहिलं, त्या मुलीला बाप म्हणत होता, तुला काय घ्यायचंय ग लेकरा, तुला ही घेऊ, तुला ती घेऊ. आता मात्र 16.5 वर्षाच्या कानोपात्रीच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. कानोपात्र रडायला लागली, म्हणायला लागली, माझा बाप जरी मला माहित असता तरी माझ्या बापानं का होईना मला बोटाला धरून असंच गेलं असतं. पवित्र कुळामध्ये जन्म घेतलेली मुलगी बापाची आठवण काढते. पण ऐका, एक दिवशी असा प्रकार झाला. विश्व माऊलींची पालखी, विश्व माऊलींची दिंडी त्या तिथून चालली होती आणि ती कानोपात्रेनं पाहिली. जशी कानोपात्रेनं पाहिली ना, या जगात बाप नसेल तर काय दुःख होतं ते मला तुम्हाला सांगायचं. ऐका. अरे सगळं आहे तुमच्याकडे. अरे धन आहे, दौलत आहे, बंगला आहे. अरे वट्यावर बसलेली माय आणि घरात असलेला बाप जर तुमच्या घरात नसेल ना, तर श्रीमंतीला आग लावायची नाही तुमच्या. आणि कमवून आई बापा देखत जर ठेवत नसाल ना, आणि आई बापाला जर सांभाळत नसाल ना, तर या महाराष्ट्रामध्ये तुम्हाला राहण्याचा अधिकार नाही. 16.5 वर्षाचं लेकरू, 16.5 वर्षाचं लेकरू बापासाठी आठवण काढतय.
ए विश्व माऊलींची दिंडी चालली होती. पवित्र कुळामध्ये जन्म घेतलेल्या एका विश्वाच्या मुलीनं पाहिलं, खिडकीतनं उडी मारली आणि विश्व माऊलीच्या समोर उभा राहिली. ते कुठं चालला तुम्ही? आम्ही पंढरपूरला चाललो. होय, मी येऊ तुमच्या सोबत? आज पंढरपूरला मी तुमच्या सोबत येऊ का? त्यावेळेस माऊलीने सांगितलं, तू आईला विचार आणि आईला विचारून तू सोबत ये. त्यावेळेस कानोपात्रेच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. कानोपात्रेनं सांगितलं, नाही, आईला जर विचारायला गेले ना मी, आईला जर विचारायला गेले ना, आई नाही मला पाठवणार. मग एक काम कर, बापाला विचारून ये. कानोपात्रेच्या डोळ्यातलं पाणी गालावर आलं. बाप नाही रे मला बाप. माऊली मला बाप नाही हो. लोक म्हणतात कडेवर हात आहे, विटेवर उभा आहे, तो जगाचा बाप आहे आणि त्या बापाकडे तुम्ही चाललाय. माझी विनंती आहे, या लेकराला तुमच्या दिंडीमध्ये येऊ द्या आणि जगाचा बाप माझा बाप होण्याकरता त्याला भीक मागू द्या. पांडुरंगा माय बापा माऊली माऊलीच्याही डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि माऊलीने सांगितलं, ठीक आहे चल. बघता बघता कानोपात्रा दिंडीमध्ये सामील झाली. पाय चालत दिंडी पंढरपूरला आली, चंद्रभागेला आली. सगळी स्नान करण्यासाठी गेली. बघा, माझ्या कानोपात्रीने स्नान केलं आणि जसं कानोपात्रीने स्नान केलं तसं जगाच्या पांडुरंगाचा धावा घेतला मंदिरात. माय बापा विठ्ठला 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 विठ्ठला. ऐका रे ऐका, जगाच्या पांडुरंगाच्या पुढं कानोपात्रा आली. ऐका इथला पुढचा भाव. कानोपात्रा मंदिरापुढं आली, मंदिरामध्ये प्रवेश घेतला. कानोपात्रा आवारात आली. बघता बघता आता आतमध्ये जाणार, त्या क्षणाला कानोपात्रेला त्या पुजारी लोकांनी अडवलं आणि सांगितलं, ए मुली कुठं चालली आत? त्यावेळेस सांगितलं, जगाच्या बापाला भेटायचंय मला, एकदाच भेटू द्या, ती मूर्ती हृदयात साठवू द्या. असं म्हटल्या क्षणी त्या पुजारी काकाने सांगितलं, मुली ही रांग जी दिसते ना, ही रांग 4-5 दिवसापासून आहे आणि तुला नंबर नस देवाला भेटता येईल, तुला आतमध्ये नाही जाता येणार. ऐक, कानोपात्रेला कळे ना जगाचा बापाचा धावा, जगाचा बाप हृदयात साठवायचाय. मला माझ्या बापाला सांगायचंय माझी व्यथा, ह्याच्याकरता जगाच्या पांडुरंगाच्या पुढे जायचंय. असं म्हटल्या क्षणी मनामध्ये विचार होता, पण कानोपात्रेला जाता आलं नाही. पण ऐका, कानोपात्रेनं हातामध्ये झाडू घेतला, गाभारा झाडायला लागली. बघता बघता तिथं विनकरी होता. विनकऱ्याला 5 मिनिटं करता बाहेर जायचं होतं आणि विनकऱ्याला बाहेर जायचं होतं म्हटल्या क्षणी विनकऱ्यानं पाहिलं, अरे कुणाला द्यायचा हा गळ्यातला विना हातातला चिपळ्या. बघता बघता नजर पडली, पवित्र कुळामध्ये जन्म घेतलेली एका वेश्येची मुलगी. अरे 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 अरे, एवढी तेजस्वी चेहऱ्याची, बस बघावं बघतच राहावं एवढी लावण्यखनी मूर्ती
एवढी मूर्ती माझ्या कानोपात्रीची त्या 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 विणकराच्या नेत्रानं पाहिली आणि तशी हाक मारली, ए मुली ये ग इकडं. माझी कानोपात्रा पळत आली. जशी कानोपात्रा पळत आली, जशी आल्या क्षणी विचारलो, काका काय म्हणता? काही नाही, मला 5 मिनिटाकरता बाहेर जायचंय. गळ्यातला विणा तुझ्या गळ्यात घेशील का? हो घेईल ना बाबा. गळ्यातला विणा ए विणकऱ्यानं त्या कानोपात्रीच्या गळ्यात दिला, हातामध्ये चिपळ्या दिल्या. 5 मिनिटामध्ये ऐका या 5 मिनिटामध्ये कानोपात्रा अरे वेगवेगळे राग गाऊ लागली, वेगवेगळे अभंग म्हणू लागली. बघता 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 अरे सगळी भाविक भक्त तिच्यावर आकर्षक नजरेनं पाहायला लागली. कुणाची मुलगी वेगवेगळे राग गाते, वेगवेगळे अभंग म्हणते. अरे एवढंच नव्हे तर नृत्य ही भारी करते. पण ऐका, हे सगळं होत असताना एक ठिणगी पडली आणि एक ठिणगी अशी पडली. ऐका, बिदरच्या बादशानं त्या कानोपात्रेला पाहिलं. जसं कानोपात्रेला पाहिलं तसं त्या चौकशीमध्ये लक्षात आलं, अपवित्र कुळामध्ये जन्म घेतलेली एका वेशीची मुलगी आहे आणि तीच मुलगी आपल्या दरबारात नाचली तर अरे वाईट भावना तयार झाली. बघता बघता 1 दिवस झालं, 2 दिवस झालं, 3 दिवस झालं. ऐका आता इकडं लक्ष द्या, बोलू नका कीर्तनामध्ये. 2 दिवसानं कानोपात्रेला मंदिरात प्रवेश भेटला. अरे जसा मंदिरात प्रवेश भेटला, जगाच्या पांडुरंगाच्या पुढे उभा राहिली. अरे रूप नाहळ तिनं आणि बघता बघता डोळ्यातलं पाणी गालावर आलं आणि जगाच्या बापाच्या पायावर नतमस्तक झाली आणि सांगितलं, देवा या महाराष्ट्रामध्ये ज्याला आई नाही त्याचा आधार तू झाला देवा, ज्याला बाप नाही त्याला बापाचा आधार तू दिला. पण ही लेकरू अनाथ आहे, आई मला माहित आहे, पण बापाचं प्रेम मला माहित नाही. फक्त एकच कर 3.5 हाताचा देह पवित्र आहे रे, पवित्र आहे. फक्त बापाचा आधार माझ्यावर राहू दे, बापासारखं लक्ष माझ्यावर राहू दे. या 16.5 वर्षाच्या लेकरानं एकच मागितलं, हे सुंदर देह आहे ना, जी आई वेशाचा धंदा करते ना, ती धंदा माझ्या वाटेला येऊन देऊ नको देवा. अरे मी पवित्र आहे देवा, फक्त एवढंच कर बाप म्हणून कृपा. 16.5 वर्षाच्या लेकरानं मागितलं होतं. आता ऐका, 4 दिवस झाले लेकरू आता घराकडे निघालं. पण बिदरच्या बादशाहनं पत्र पाठवलं होतं आईला, तुमची मुलगी आवडले मला, तुमची मुलगी मला विकण्यात यावी. पण आईनं पण सांगितलं होतं, जशी घरी येईल ना तशी मुलगी तुम्हाला तुमच्या ताब्यात दिली जाईल. आईनं इकलं मुलीला. अपवित्र कुळामध्ये जन्म घेतलेली एका वेशीची मुलगी घरी आली आणि जसं घरी आली तसं आईनं विचारलं, कुठं गेली होती ग? कानोपात्रेनं सांगितलं, आई पंढरपूरला गेली होती. एवढं वाक्य ऐका, मार्मिक आहे, जमलं तर अंतकरणाला लावून घ्या. कुठं गेली होतीस म्हटल्यानंतर पंढरपूरला गेली होती. कानोपात्रा 16.5 वर्षाची सांगायला लागली, आई मी पंढरपूरला गेले होते ग. जगाच्या बापाला भेटले ग आई. एक सांगू आई, मी 2 दिवस होते, 3ऱ्या दिवशी मी तुझ्याकडे आले आई. पण 2 दिवस मी मंदिरात राहिले, पण एवढं समाधान वाटलं आई, हा वेशाचा धंदा बंद कर. अगं तू चल माझ्यासोबत पंढरपूर मध्ये जाऊ. अगं मंदिर जरी झाडून आपल्याला अर्धी जरी भाकरी मिळाली तर स्वाभिमानानं ती खाऊन जगू. ही 16.5 वर्षाची कानोपात्रा आईला म्हणते. आईच्या लक्षात आलं, ही मुलगी आता आपल्या कामाची राहिली नाही म्हणून ऐका, त्या मुलीला सांगितलं आतमध्ये जा. त्या बिदरच्या बादशाला सांगावा दाडला. बिदरच्या बादशाला सांगितलं, मुलगी माझी घेऊन जा. 2 सेवक दादा आले. बघता बघता कानोपात्रेला हाक मारायला लागली, ए कानोपात्रा, ए कानोपात्रा, ए कानोपात्रा. कानोपात्रा बाहेर आली. तिला वाटलं पंढरपूरवरनं मला कुणीतरी नेल आले. पळत पळत लेकरू बाहेर आलं. विचारलं, दादा तुम्ही पंढरपूरवरनं आला? नाही, तुला बिदरच्या बादशानं विकत घेतलंय आणि तुला माझ्यासोबत यावं लागेल. आईला हाक मारली, आई हे काय म्हणतात पाहि ना, काय
म्हणताय तू मला विकलं म्हणताय हो तुला विकलंय बरोबर आहे ग आई 9 महिने 9 दिवस पाडासारखं पोटामध्ये जपलंय तू वेदना सहन करून मला जन्माला घातले आई तुझे उपकार फेडणं माझं काम आहे तू विकलंय ना जाईल गाई जाईल बघा ऐका हे कानोपात्रेला साखळी दंड अंगामध्ये घातलं बघता बघता कानोपात्रेला घेऊन जाताना हे 16.5 वर्षाचं लेकरू रडायला लागलं आणि रडत असलेलं लेकरू काय म्हणते ऐका लेकरू रडलं हातामध्ये साखळी दंड घातलेल्या लेकरानं जगाच्या बापाकडे हात केला आणि जगाला काय म्हणते जगाला काय म्हणते ती 16.5 वर्षाचं लेकरू देवा तुझा माझा कार वैरा कार देव तुझा माझा कार वैरा कार देवा देव तुझा माझा कार वैरा कार देव तुझा माझा कार वैरा कार देवा अरे तुझा माझा काय वैरा काय रे देवा अरे 2-3 दिवसासाठी पंढरपूरला गेले तुला बाप हो म्हणून मी सांगितलं याच्या पलीकडे काय मागितलं रे मला बाप नाही म्हणून बाप मागितला रे देवा सांग ना तुझा माझा काय वैरा काय देवा तुझा माझा कार वैरा कार देवा देवा अरे वैराग असू दे वैर कर माझ्या संग पण माझ्या वाटेला एवढे दुःखाचे डोंगर का दाखवतो देवा दुःखाचे डोंगर दुःखाचे डोंगर दाखवेस 16.5 वर्षाची लेकरू म्हणतात नको रे देवा दुःखाचे डोंगर दाखवू रे जीवनामध्ये दुःख लय आहे रे माझ्या नको दाखवू दुःखाचे डोंगर ऐका 16.5 वर्षाचं लेकरू त्या सेवक दादाला म्हणतय ऐका रे सेवक दादाला म्हणतय सेवक दादाला दादा तुम्हाला मुलगी असेल ना हो आहे ना ही मुलगी म्हणून समोर माझी एक इच्छा पूर्ण कराल शेवटची काय रे बाळा काय तुझी इच्छा आहे तुम्ही मला बिदरला घेऊन चाललाय खरं पण जात असताना मला पंढरपूरच्या दिशेने घेऊन जाल का काही नाही एकदा जगाच्या बापाचं दर्शन घेऊ द्या एकदा हो नील ना बघता बघता कानोपात्रेला पंढरपूरच्या दिशेने घेऊन चालले कानोपात्रेच्या अंगावचे सगळे दंड काढले आणि बघता क्षणी ऐका रे ऐका बघता क्षणी कानोपात्रा पळत पळत गेली देवा पुढं वाहा राहिली आणि देवाला म्हणते देवा बापाचा आसरा मागितले माझी चूक झाली देवा बाप नव्हता रे जीवनामध्ये ज्या मुलीला विचारा इथं बसलेल्या सर्व माझ्या माता बहिणीला विचारा माहेरातून जात असताना नांदायला त्यावेळेस मात्र बापच म्हणतो ना तुम्हाला मुली चांगलं राहा ज्याचा बाप निघून गेला त्याला विचारा अरे बापाचं दुःख काय होतं अरे मुलीचं बापाचं नातच वेगळं आहे माझ्या जगतगुरु तुकोबराय नाही म्हणावं लागलं एकदा का होईना नांदायला जाणारी मुलगी बापाकडे आपल्या वळून बघते आले दादा तुमच्या सगळ्यांच्या डोळ्यात पाणी ऐका झाले माझं कीर्तन मागे मागे एकदा का होईना मुलगी नांदायला चाललेली बापाकड एकदा का होईना बघते आणि बापाच्या गळ्यात पडते अरे
अरे नांदायला चालले बाबा मी. अरे दोघांची घट्ट अशी मिठी पडते. अरे ढेकळावर पाणी पडावं जसं ढेकूळ जसं विरघळून जावं ती स्थिती होते. मुलीच्या तोंडावर हात फिरवतो बाप, कारण त्याला त्या बापाला माहित असतात नांदायला जाणारी मुलगी माझी परत नाही येणार. आता दुसऱ्याची दहन झाली ती, आता अधिकार नाही. अरे या जगाच्या पाठीवर अरे बाप जरी रागा वैतागाने घरामध्ये आला तर त्याचा राग शांत करायला मुलगी पुढे जाते. कारण बापालाही माहित असत माझी आई जिवंत होती तेव्हा मला सांभाळून सांगत होती, पण आई गेल्यापासून माझी दुसरी आई म्हणजे माझी मुलगी आहे. या जगाच्या पाठीवर मुलीचं आणि बापाचं नातं वेगळं आहे. एकदा निघून गेलेला बाप परत येत नाही रे दादा. गेलेला बाप परत येत नाही आणि गेलेला बाप आठवणीत राहिल्याशिवाय राहत नाही रे. ऐक तसंच गुरु तुकोबराय म्हणतात, नांदायला जाणारी लेक एकदा का होईना पण बापाच्या चेहऱ्याकडे बघते. मागे परतो निपाहे, मागे परतो मला आम्हाला घेत घेत या पाठीमागही घ्यायचे तले दादा. प्रत्येकाच्या डोळ्यातलं पाणी गालावर यायला लागले. अरे खरे बाप आहेत ते खरे बाप मुलीसाठी धडा धडा रडताय. अरे त्यांना विचारा बापाचं दुःख काय आहे, विचारा रे विचारा. अरे या जगात बाप कुणाचं ऐकत नाही पण मुलीचं ऐकल्याशिवाय राहत नाही, कारण मुलीचं आणि बापाचं नातच वेगळं आहे. अरे 5,000चा ड्रेस मागू द्या बाप, पोरानं नाही घेणार बाप, पण मुलीनं 10,000चा ड्रेस मागू द्या पण तिला घेतल्याशिवाय राहणार नाही. हे एका सावकाराने विचारलं, ओ अहो मुलानं एवढा 5,000चा ड्रेस मागितला तुम्ही घेतला नाही, पण मुलीनं 10,000चा ड्रेस मागितला तुम्ही घेतला का बरं? ते बापानं उत्तर दिलं, काळजाचा तुकडा आहे माझा, आज राहू दे तो निघून जाणार आहे आणि माझा आधार आहे. प्रत्येक बापाला वाटतं प्रेम मुलीवर असलं पाहिजे आणि मुलीचं प्रेम बापावर असलं पाहिजे. या जगात एकदा गेलेली मुलगी अरे बापाकडे येऊ शकते पण गेलेला बाप मात्र येऊ शकत नाही रे. महिला मंडळ बापाला काटा जरी घुसला तर तिथल्या तिथं काम टाकता आणि बापाकडे पळत येता, माझीच बहीण घ्या माझीच बहीण. लेकरू लेकरू बापासाठी आलं आणि गडबडीमध्ये पायात चप्पल घालायची विसरूनच गेलो, का तर माझ्या बापाला काहीतरी झालं असं वाटलं. पळत पळत एसटीत बसले. ड्रायव्हर साहेबांनी विचारलं, ताई चप्पल तर नाही का घालायची? म्हणून हातातलं काम टाकून गडबडीमध्ये आले. अरे त्या मुलीचं बापाचं प्रेम बघून कंडक्टर सदैक रडायला लागला. अरे किती प्रेम आहे. अरे ती अपवित्र कुळामध्ये जन्म घेतलेली वेश्येची मुलगी होती. मंदिरा पुढे आली, जगाच्या बापाला म्हणते, देवा तुला आसरा मागितला होता, देवा बोल बोल देवा, आता दुःखाचे डोंगर दाखवतो देवा. ए देवा, अरे बापाचा आसरा मागितला, माझी चुकी झाली का देवा? मला बाप कोण आहे मला माहित नाही देवा, सांग, नाहीतर तुझ्या पायावर प्राण डोका आपटून दे. पवित्र कुळामध्ये जन्म घेतलेल्या एका वेशीच्या मुलीनं प्राण दिला. एकच कालवा उठला. अपवित्र कुळामध्ये जन्म घेतलेल्या एका वेशीच्या मुलीनं देव बाटला. एका वेशीच्या मुलीनं देव बाटला. सगळे पुजारी लोक गोळा झाले. गाभाऱ्या बंद करण्यात आले. बघता 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 एक असा विषय झाला, सगळे म्हणायला लागले, देव बाटला देव बाटला, आता एकच काम करा, ते देव उचला.